आज आपण थोडीशी वेगळ्या प्रकारे कॉर्न चाट बनवतोय. कवरवरचं काढून घेऊन ही मका आपल्याला सोलून घ्यायची आहे. मका जी आहे ती व्यवस्थित सोलून घेऊया. तर तुम्हाला किती चाट बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथं मोठी कणीस असल्यामुळे मी 1 कणीस असं सोलून घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 ते 1.5 कप कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्या पाण्याला खळखळून उकळी आली की हे कॉर्न आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. ताजे फ्रेश कॉर्न असेल ना चवीला सुद्धा छान लागतं. फ्रोझन कॉर्न वापरायचे नाहीत. तर 10 ते 12 मिनिटांमध्ये छान अशी ही मका शिजली जाते. आता याला थोडंसं झाकून ठेवूया. तर 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. तर बघा शिजल्यानंतरचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि पाणीसुद्धा बऱ्यापैकी कमी झाले. पण आपण ना इथं सर्व पाणी याच्यामध्येच ॲडजस्ट करून घेणार आहोत. म्हणजे ह्याचं पाणी काढून फेकून द्यायचं नाही, का तर त्यामध्ये ना पोषण तत्व उतरलेले असतात. पाणी थोडंसं कमी होते तोपर्यंत आपण एक कांदा घेतलेला आहे. आता तुम्हाला किती वापरायचं त्याच्यानुसार. तर इथे मी अर्धाच कांदा अगदी बारीक चॉप करून घेणार आहे. तर ही छान असा बारीक कांदा कट करून घेतलेला आहे. अर्धा कांदा आपण बाजूला करून घेऊया. तर कोथिंबीर सुद्धा कट करून झालेली आहे. आता यातला ना निम्मा कॉर्न आपण काढून घेऊया. एक चाट बनवेपर्यंत परत हे राहिलेलं झाकून ठेवायचं आहे. तर यातलं सुद्धा पाणी बऱ्यापैकी कमी होतं. हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे निम्म. आता हे झाकून घेऊया आणि एकदम लो फ्लेम करून घ्यायचे. आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. अगदी पाव चमच्याला सुद्धा कमी जास्त तिखट वापरायचं नाही. मीठ अगदीच थोडंसं टाकलेलं आहे, म्हणजे मिरचीला कांद्याला ते लागलं पाहिजे. मक्यात सुद्धा मिठाचा वापर कमीच करायचा आहे. आता कांदा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 2-3 चुटकी काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे. हे चाट चटपटीत होण्यासाठी अगदी थोडंसं लिंबाची फोड घेऊन याच्यावरती पिळून घ्यायचं आहे आणि परत हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. गरमागरम हे चाट खूप चवीला भन्नाट असं लागतं. हे मिक्स करून झालेलं आहे. तर किती मस्त चाट झाले बघू शकता. एका वाटीमध्ये हे काढून घेऊया. तर हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे चाट पण चवीला भन्नाट असे होतात. तर हे एक चाट बनवून झालेलं आहे. नक्की ट्राय करा. आता हे आपण बटरी चाट बनवूया. सर्व पाणी यातलं आटलेलं आहे. यातलं पाणी मी कधीही फेकून देत नाही. आता हे पण कॉर्न आपण बाजूला करून घेऊया. हे कॉर्न परत ह्या बाउलमध्ये टाकून घ्यायचे. कॉर्न चाट बनवण्यासाठी इथं कॉर्न जे आहेत एकदम गरमच असायला हवेत, म्हणजे बटर त्याला पूर्ण मिक्स होतं. आता याच्यामध्ये अगदी चुटकीभर काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे. चुटकीभर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी कॉर्नसाठी 1 क्यूब बटर आपण इथं टाकणार आहोत. तुम्ही जास्त कॉर्नसाठी जरी वापरला तरीही चालतं. तर याला कट लावून घेऊन अशा प्रकारे टाकून घ्यायचं. एकदम थंडगार आहे हे आणि त्यानंतर कॉर्न जे आहे ते एकदम गरम आहे. तर ही जी चव आहे इतकी भन्नाट अशी लागते. बटर सॉल्टी असल्यामुळे याच्यात मिठाचा वापर शक्यतो कमी करा किंवा करूच नका. करून घेऊया. बटरी कॉर्न चाट खाताना एकदम गरमागरम खाऊन बघा. चवीला असं भन्नाट लागतं की नाही. आता हे मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. तयार झालेलं बटरी कॉर्न चाट एका वाटीमध्ये काढून घेऊया. त्यावेळेला सुद्धा तितकंच भन्नाट लागतं. किंवा स्नॅक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक